सो हॅलो एव्हरीवन, मी गौरीज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी आमची सगळी तयारी झाली आहे. मम्मी पण रेडी झाली आहे आणि स्वयंपाक वगैरे सगळा करून झाला आहे. ते मी तुम्हाला दाखवते स्वयंपाक काय काय केला आहे. हे आरतीचं ताट करून झालं आहे. जे काय घ्यायचं ते पिशवीमध्ये आंबे आणि गहू भरले. देवपूजा पण मस्त करून झाली आहे आणि इथे स्वयंपाक रेडी आहे. जिरा राईस, डाळ आणि हा शिरा आणि चपात्या पण करून झाल्या आणि माझी स्पेशल पनीरची भाजी. आणि मम्मी मम्मी रेडी होतीये. आय एम वेअरिंग दिस ट्राउझर अँड दिस टॉप, कॅज्युअल आउटफिट, आणि केस पण मी बांधलेत आणि मम्मीनी मस्त साडी घातली. मम्मी झाली रेडी. त्यानंतर आम्ही डायरेक्टली पोहोचलो जिथे आम्हाला जायचं होतं पूजा करायला. आम्ही तिथे सगळे गेलो आणि जाताना वगैरे मी व्हिडिओ काढला होता, पण त्यानंतर माझा आवाजच रेकॉर्ड झाला नाही. ते तुम्हाला मी सांगते का नाही झाला. ओके, तर माझा आवाज या कारणामुळे रेकॉर्ड नाही झाला, कारण मी काल चार्जिंगला माझे माईक लावले होते, पण फक्त एका माईकला चार्जिंग झाल्यामुळे दुसऱ्या माईकला आवाजच येत नव्हता आणि मी जो माईक घेऊन गेले होते तो मी ऑन करायचे आणि व्हिडिओ रेकॉर्ड होत राहायचा. पण जेव्हा अचानक मी बोलायला लागायचे तर अचानकच मधूनच माईक बंद पडत होता. म्हणजे मला पण समजत नव्हतं की माईक कधी बंद पडलाय काय, आणि व्हिडिओ तसाच रेकॉर्ड होत होता. जेव्हा मी घरी आल्यावर व्हिडिओ एडिट करायला घेतला तेव्हा मला समजलं की आवाजच नाही आला. सो मला आता व्हॉइस ओव्हर करावं लागतंय आणि असाच व्हिडिओ मला हा अपलोड करावा लागेल व्हॉइस ओव्हर करून. बट मला वाटत होतं की रेकॉर्ड होईल आणि मी फर्स्ट टाईम यूज करत होते हा माईक आणल्यापासून. मी हा माईक यूज केला नव्हता. बट ओके, आता नेक्स्ट टाईम माझ्या लक्षात राहील की दोन्ही ह्याला प्रॉपर चार्जिंग करून घेतलं पाहिजे. आणि मी पुढे काय बोलते ते बघा. माझा माईकच ऑफ होतोय. चार्जिंग नसेल मे बी, हे मी बोलले. आणि मग पूजा वगैरे करून झाली. मग सगळे आम्ही निघालो आणि त्यानंतर मी कॅमेऱ्यामध्ये हे बोलत होते की मला भूक लागली आहे. म्हणजे उशीर झाला होता खूप निघायला पण, आणि घरी जायला आम्हाला पोचायला 4 वाजले. म्हणजे जवळच होतं, बट तरी पण 4 वाजले होते. त्यामुळे मला खूप भूक लागली होती. मग आम्ही डायरेक्ट आता लवकर आलोय घरी आम्ही गेलो. घरी, बसलोय. म्हणजे मला दम लागत झालंय बिकॉज 4 वाजले आणि अजून जेवण नाही झालं. मला खूप भूक लागली आहे. मम्मी पण बसली आहे. तिने अजून चेंज नाही केलं, पण मला चेंज करू वाटतंय. पप्पा आणि दादा दोघं पण अजून नाही आले आणि आम्ही सोबतच जेवतो. सो वाट बघते आणि मी आता चेंज करणार आहे. पहिले करू ना. बरं. उशीर पण झालेला आहे. दादा आला, आले, पप्पा पण आले. ओके, सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. मी असेच डेली व्लॉग्स बनवत राहील, मला आवडेल बनवायला. तर ओके, सपोर्ट मी, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. बाय गाईज. श्री स्वामी समर्थ.